मित्रांनो, सूरज चव्हाण याच्या झापूक झुपूक या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे। हा चित्रपट 25 एप्रिलला रिलीज होतोय। तर मित्रांनो, ट्रेलर बद्दल बोलण्याआधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की केदार शिंदे या मराठीतल्या एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाने आणि जिओ कंपनी, अंबानीच्या एवढ्या मोठ्या कंपनीने सूरज चव्हाणवर एवढा मोठा पैसा लावून चित्रपट का बनवला। तर त्याची मला अगदी साधी सोपी दोन कारणं वाटतात। एक म्हणजे सूरज चव्हाणचा खूप मोठा फॅन फॉलोविंग महाराष्ट्रात आहे आणि आजच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कुठल्याही ऍक्टरचा किंवा डायरेक्टरचा तेवढा फॅन फॉलोविंग नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे सूरज चव्हाण हा रेग्युलर दिसणाऱ्या ऍक्टरपेक्षा एक वेगळा चेहरा आहे आणि जरी तो प्रोफेशनल ऍक्टर नसला तरी रीलवर त्यांनी नाचून नाचून स्वतःला कॅमेऱ्यासमोर ऍक्टिंग करण्या एवढं तरबेज बनवलं आहे। आता ट्रेलर बद्दल बोलूया। ट्रेलर मधल्या चांगल्या गोष्टी मित्रांनो, हा चित्रपट टेक्निकली खूप स्ट्रॉंग वाटत आहे। कॅमेरा वर्क असो, एडिटिंग असो, कलर ग्रेडिंग असो किंवा सगळ्याच टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये हा चित्रपट उजवा वाटत आहे। थोडक्यात काय तर प्रोडक्शन क्वालिटी जबरदस्त आहे। ट्रेलर मधून असं वाटतंय की सूरज चव्हाण आणि त्याच्यासोबतच्या इतर सगळ्या कलाकारांचा अभिनय चांगला झाला आहे। साधी सिंपल लव्ह स्टोरी, रिव्हेंज, ऍक्शन या सगळ्या मसाल्यांनी बनलेला हा चित्रपट आहे जो सर्वसामान्य प्रेक्षकांना, विशेषतः सूरज चव्हाणच्या चाहत्यांना नजरेसमोर ठेवून बनवला आहे। सूरज चव्हाणची स्टाईल, त्याचे हावभाव याचा पुरेपूर वापर दिग्दर्शकांनी या चित्रपटात करून घेतला असं वाटतंय। ट्रेलर मधलं म्युझिकही खूप चांगलं आहे। आता काही निगेटिव्ह गोष्ट, सगळ्यात मोठी निगेटिव्ह गोष्ट म्हणजे ट्रेलरला इंटरेस्टिंग बनवायच्या नादात पूर्ण स्टोरी सांगून टाकली आहे। म्हणजे सूरज गावातील एक गरीब मुलगा आहे, विदेशातून एक मुलगी त्या गावामध्ये येते, शिक्षिका म्हणून शाळेमध्ये रुजू होते, तिथं सूरज चव्हाण हा शिपाई आहे। सूरज तिच्या प्रेमात पडतो, मग तिचं दुसरीकडे लग्न ठरतं, सूरजचं डिप्रेशन, प्रेमभंग, मग विलन सोबत फाईट आणि हॅपी एंडिंग। म्हणजे आता थिएटरमध्ये जाऊन नेमकं बघायचंय काय हाच प्रश्न आहे। दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटामध्ये काहीच नाविन्य नाही। म्हणजे बऱ्याच वेळा मराठी चित्रपटांमध्ये काहीतरी वेगळं, हटके असं बघण्यासाठी जे काही प्रेक्षक जाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी मात्र या चित्रपटामध्ये त्यांना काहीच भेटणार नाही। बाकी सूरज चव्हाणच्या फॅन्ससाठी हा चित्रपट स्पेशल असणार आहे। सोशल मीडियावर त्याला लाखो लोक फॉलो करतात। आता तेच फॅन्स तिकीट काढून थिएटरमध्ये जाणार का याचं उत्तर चित्रपट रिलीज झाल्यावरच मिळेल।